स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये युवतीवर बलात्कार करून फरार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याला पकडण्यासाठी तब्बल 100हून अधिक पोलीस, 10 पथक, श्वान पथक आणि तब्बल 3 ड्रोन यांचा वापर करून शोध मोहीम राबवण्यात आली. पण त्याच्या अटकेच्या आधीचा थरार पाहणाऱ्यांच्याच नव्हे तर ऐकणाऱ्यांच्याही हृदयाची धडधड वाढवणारा होता. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. गाडे हा गुनाट गावात लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी मिळून त्याचा शोध सुरू केला. गावकरी गणेश गव्हाणे यांनी सांगितलं की आरोपी गाडे याला पकडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं होतं. त्यामुळे गावकऱ्यांनीही या मोहिमेत पोलिसांना साथ दिली. दिवसभर गायब असलेल्या गाडेने रात्री पाणी पिण्यासाठी बाहेर येण्याची चूक केली आणि तिथूनच त्याच्या अटकेचं नाट्य सुरू झालं. पोलीस आणि ग्रामस्थ आपल्या मागावर असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि तो पुन्हा पसार होऊ लागला. ड्रोन सतत सूचना देत होतं आणि गावकरी त्याला शोधत होते. गव्हाणे म्हणतात, मी मोटरसायकलवरून शोध घेत होतो. गाड्यांच्या प्रकाशात क्रिकेट मैदानाजवळील विहिरीच्या बाजूला हिरव्या नेट जवळ गाडे झोपलेला दिसला. प्रकाशाचा झोत पाहताच तो दचकून उठला आणि म्हणू लागला, मला माझ्या मुलाशी बोलू द्या. पण त्याच्या हातात रोगरची बाटली होती. कदाचित त्याने आत्महत्येचा डाव आखलेला दिसत होता. गव्हाणे यांनी त्याच्याकडून बाटली काढून घेतली. पोलीस पाटलांना कळवलं आणि काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काहीच वेळात त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि स्वारगेट प्रकरणातील या धक्कादायक प्रकरणावर अखेर पडदा पडला. पोलिसांनी केलेल्या या वेगवान आणि योजनाबद्ध कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामस्थांच्या मदतीमुळे हा गुन्हेगार अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. आता पुढील तपास सुरू असून त्याच्यावर कडक कारवाई होणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलखोल.